पोषण अभियान कार्यक्रम लाभार्थी 15 ते 49 वर्ष वयोगटातील महिला व किशोरवयीन मुली, 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांमधील केंद्र शासनाच्या मान्यतेने एकात्मिक बाल विकास युवा योजनेमध्ये पोषण अभियानाची देशातील सर्व राज्यांमध्ये सन 2018 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. माननीय पंतप्रधान यांचा पोषण अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. त्यानुसार शासनाने दिनांक 11/7/2018 च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिल्यानुसार पोषण अभियानाची अंमलबजावणी राज्यातील 36 जिल्ह्यातील 553 प्रकल्पातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये सुरू आहे. पोषण अभियान हा 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी पोषण परिणाम सुधारण्यासाठी देशातील सर्व राज्यांमध्ये सन 2018 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. माननीय पंतप्रधान यांचा पोषण अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मार्च 2018 मध्ये सुरू करण्यात आलेला हा कार्यक्रम किशोरवयीन मुली आणि गर्भवती स्त्रियांवर लक्ष केंद्रित करून लहान मुलांमधील वाढ, कुपोषण, अशक्तपणा आणि जन्मतः कमी वजन या सर्व बाबी कमी करण्यासाठी तंत्रज्ञान, लक्षित दृष्टिकोन आणि अभिसरण वापरतो. विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा वितरण आणि हस्तक्षेप सुनिश्चित करणे, अभिसरणाद्वारे वर्तणुकीतील बदल करून विशिष्ट लक्ष्य साध्य करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने शासनाने दिनांक 11/6/2018 च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिल्यानुसार पोषण अभियानाची अंमलबजावणी राज्यातील 36 जिल्ह्यातील 553 प्रकल्पांमधील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये सुरू आहे. पोषण अभियानाची उद्दिष्टे: 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुला-मुलींमध्ये बुटकेपणा कमी करणे. ध्येय: प्रतिवर्ष 2% नुसार आगामी 3 वर्षात 6% कमी करणे. 0 ते 6 वर्ष वयोगटातील आहारातील पोषण मूल्यांच्या कमतरतेमुळे कमी होणारे वजन कमी करणे व थांबवणे. ध्येय: प्रतिवर्ष 2% नुसार आगामी 3 वर्षात 6% कमी करणे. 6 ते 59 महिने वयोगटातील मुलांमधील अनिमियाचे प्रमाण कमी करणे. ध्येय: प्रतिवर्ष 3% नुसार आगामी 3 वर्षात 9% कमी करणे. 5 ते 49 वयोगटातील महिला व किशोरवयीन मुलींमधील अनिमियाचे प्रमाण कमी करणे. प्रतिवर्ष 3% नुसार आगामी 3 वर्षात 9% कमी करणे. जन्मतः कमी वजन असलेल्या बालकांचे वजनाचे प्रमाण कमी करणे. ध्येय: प्रतिवर्ष 2% नुसार आगामी 3 वर्षात 6% कमी करणे. योजनेचे स्वरूप: वरील प्रमुख उद्दिष्टांनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोषण अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत असून त्यामध्ये ग्राम विकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, आदिवासी विभाग, कृषी विभाग, आरोग्य शिक्षण, जीवन उन्नती अभियान, अन्न पोषाहार बोर्ड व शिक्षण विभाग व महिला व बाल विकास विभाग यांच्या अभिसरणाद्वारे पोषण अभियान कार्यक्रम राबवण्यात येत आहे. पोषण अभियानात प्रत्येक स्त्री आणि मुलांच्या निरंतर काळजीमध्ये दर्जेदार सेवांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यात येते. विशेषतः मुलांच्या आयुष्याच्या पहिल्या 1000 दिवसांमध्ये अनेक दर्जेदार कार्यक्रम आणि योजनांचे अभिसरण सुनिश्चित केले जाते. जन आंदोलन या उपक्रमाद्वारे पोषण अभियानात समुदायाला गुंतवून ठेवणे, समुदायात जनजागृती निर्माण केली जाते. कार्यप्रणाली: पोषण अभियानाअंतर्गत ठरवण्यात आलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी सन 2019 व 2020 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. ह्या होत्या महाराष्ट्र सरकारच्या पोषण अभियान कार्यक्रम. या कार्यक्रमाचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन भेट द्या आणि योजनेचा लाभ घ्या. आणि जे बालकं कुपोषित आहेत, पुन्हा जे किशोरवयीन मुली कुपोषित झालेल्या असतात, पुन्हा अनिमियाचे जे रुग्ण असतात त्या होऊ नये आणि त्यांचं प्रमाण कमी करण्यात यावं यासाठी ह्या योजना राबवण्यात आलेली आहे. तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन तिथं नाव नोंदणी करा आणि योजनेचा लाभ घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या योजनेच्या माहितीसाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा.